नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या मेड सिंपल या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर। आज झालेला पेपर जो 30 एप्रिलचा संयुक्त पूर्व परीक्षा 2023चा त्यासंबंधी आपण थोडी चर्चा करणार आहोत। याच्यामध्ये आपण काही डायरेक्ट क्वेश्चन डिस्कस करणार नाही किंवा कट ऑफ वगैरे त्या पण गोष्टी सांगणार नाही आहे की जनरली एक पेपरमध्ये बघितल्यानंतर काय काय प्राथमिक निरीक्षण आपल्यासमोर येतात आणि त्याचं ॲनालिसिस पेपरचं किंवा पॅटर्न चेंज झाला आहे का, आता झाला आहे तर कसा झाला आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा जे सगळ्यांनी त्याच्याविषयी टेलिग्रामवाले तर फारच उकळ्या फुटल्यात की ॲप्रोच बद्दल काय, की लॉजिकल थिंकिंगनं प्रश्न सुटतात का, ठोकताळीने प्रश्न सुटतात का, त्याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर पहिले तर बघितलं तर पॅटर्न चेंज झाला आहे का, तर पॅटर्न जर म्हटलं तसं तर मार्किंग सिस्टीम चेंज झाली आहे। म्हणजे सायन्सला 5 जास्त आणि मॅथ्स रिजनिंगला 5 जास्त, तर हे डबल मानाने एक थोडासा मार्किंगचा पॅटर्न चेंज झाला आहे। प्रश्न विचारण्याची पद्धत खूपच बदलली आहे का, नाही, थोडेफार प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारले, जे राज्यसेवा मेन्सला पण झालं होतं, जे आपल्याला एक्सपेक्टेडच होतं की साधारणतः तुम्ही जर आयोगाच्या जे काही रिटायर्ड अध्यक्ष आहेत त्यांचे मागचे व्हिडिओ बघितले तर ते साधारण पॉलिसी असते की काही दिवसानंतर ज्यांच्याकडून आपण क्वेश्चन मागवतो ते लोक बदलायचे किंवा ते एक्सपर्ट्स वगैरे बदलायचे, हे सारखं चालू असतं। त्यामुळे तुम्हाला कुठे कुठे असं दिसेल की काही नवीन प्रश्न करंट अफेअर्समध्ये जुने प्रश्न तो ट्रेंडच होता, कधी पण विचारतच होते ते आजकाल की जुने पण आपण ज्याला लेवल 2 लेवल 3 म्हणत होतो, पण थोडं झालं की लेवल 4चे पण प्रश्न आपल्याला काही काही दिसले की जे आपण एक्सपेक्ट करत नाहीत ते। आणि बाकीच्या बाबतींमध्ये जर बघितलं तर विज्ञानचे प्रश्न तर नक्कीच तो पॅटर्न चेंज कसा आहे की कंबाईनच्या मानानं पॅटर्न चेंज आहे। पण राज्यसेवा मेन्सचा जर पेपर बघितला तुम्ही, पेपर GS4 त्यातले विज्ञानचे प्रश्न जर बघितले तुम्ही टेक्नॉलॉजीचे, तर ते पण प्रचंड अशाच पद्धतीचे काहीतरी रँडम किंवा रिसर्च लेवलचे प्रश्न होते। त्यामुळे तिथं तो शिफ्ट दिसला तर तो पण काय असं खूप वेगळा असं मला वाटत नाही। पॅटर्न चेंज मार्कांच्या बाबतीत झाला आहे, काही प्रश्न विचारण्याच्या बाबतीमध्ये पण झाला, पण जिओग्राफी ॲज इट इज बऱ्यापैकी प्रश्न सोपे, जसे जोड्या लावा जशा सुटतात तशा जोड्या लावा आजही सुटतात, जिथं बऱ्यापैकी ठिकाणी ठोकताळे चालतात तिथं आजही तसेच ठोकताळे चालतात। फक्त इथं प्रॉब्लेम काय होता तो आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया। दुसरी गोष्ट मला जी वाटते की सगळ्यात मेन या पेपरचा जो होता टाईम मॅनेजमेंट आणि तुमची स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग। बरेच लोक स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंगकडे पाठ फिरवतात, म्हणजे यूट्यूबला व्हिडिओ दिसला, बाकीच्यांचं माहीत नाही मला, पण आपण ज्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि शेवटच्या दिवशी पण गोल्डन वर्ड्स ज्या आपण गोष्टी सांगितल्या होत्या की तुम्ही सुरुवातीला नॉलेज वापरलं पाहिजे, दुसऱ्या वेळेस लॉजिकल थिंकिंग वापरली पाहिजे, आणि जर काहीच नाही आलं तर तुम्ही ठोकताळे वापरले पाहिजे। आणि तसं झालं पण की बरेचसे प्रश्न विज्ञानमधले जवळपास 15 पैकी 10 प्रश्न खूप अवघड होते, त्या ठिकाणी तुम्ही कसे सोडणार होता, कुठल्या नोट्समधून आले, कुठल्या पुस्तकातून आले, अजिबात नव्हतं, तिथे तुम्हाला काय उपयोगात पडणार होतं, ठोकताळेच होते। तिथं तसं केलं तरच अटेम्प्ट कुठेतरी आपला 80+ होणार होता, अदरवाईज 80+ अटेम्प्ट पण खूप अवघड आहे। काही जणांचे मेसेज आले की 50 आणि 60च अटेम्प्ट झाला आहे, खूप अवघड आहे। 50 आणि 60 अटेम्प्टमध्ये काही होणं खूपच अवघड आहे, तुमची ॲक्युरेसी खूपच चांगली लागेल। आणि अशा पेपरमध्ये जिथं क्लासेसच्या आन्सर कीमध्ये साम्य नाही आहे तिथं ॲक्युरेसी तुम्ही पेपरमध्ये कशी काढणार आहे, राईट। त्यामुळे मला वाटतं की स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग खूप महत्त्वाची होती। त्यातल्यात ज्यांनी मॅथ्स आणि रिजनिंग ठरवलेल्या पद्धतीनं घेतलं, म्हणजे बऱ्याच लोकांनी मला जे जवळचे आहेत माझ्या दोघांनी सुरुवातीला घेतलं, एकाला 15 मिनिटात जेवढे ठरवले तेवढे 10 प्रश्न त्याने सोडून घेतले, एकाला 30 मिनिट लागले पण 20च्या 20 प्रश्न सोडवले, त्यातले जर 18 बरोबर आले तर त्याचा स्कोअर नक्कीच 60+ जाणार आहे, बरोबर आहे। तर ते वेळेचं नियोजन कुठंतरी आणि प्रायोरिटीज, मी जसं आधी सांगितलं होतं की तुम्ही तुमचं ठरवा ना की तुम्हाला कुठला कम्फर्ट झोन आहे, मॅथ्स रिजनिंग कधी सोडवायचं आहे, करंट कधी सोडवायचं आहे, सायन्स कधी सोडवायचं आहे, हे तुमच्या प्रायोरिटी तुम्ही ठरवायला पाहिजे होत्या। आणि मागच्या 5-6 दिवसात जे आयोगाचे पेपर तुम्हाला मी सोडवायला सांगितलं त्यात ट्रायल आणि एरर तुम्ही करून बघायला पाहिजे होत्या। तर इथे एक थोडासा फरक मला वाटतो। अजून मेजर शिफ्ट जो दिसतो मला, ज्यांचं विज्ञान आणि मॅथ्स थोडं चांगलं आहे त्यांना पेपर मिडियम होता, ज्या लोकांचं मॅथ्स आणि रिजनिंग चांगलं नाही आहे त्यांना पेपर प्रचंड अवघड गेलेला आहे, त्यात काहीच डाऊट नाही। त्यात अजून ज्या लोकांचं सायन्स चांगलं नाही आहे आणि मॅथ्स चांगलं आहे तर त्या लोकांना तेवढासा फरक पडलेला नाही, ते 15 कुठंतरी 20 कॉम्पेन्सेट झालेले आहेत। याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांचं सायन्स चांगलं आहे पण मॅथ्स चांगलं नाही आहे तर त्या लोकांनाही बऱ्यापैकी पेपर अवघडच गेलेला आहे। इथे फक्त तेच लोक जास्त पॉझिटिव्हमध्ये, ज्यांना 20 पैकी 17 ते 18 मार्क मॅथ्समध्ये पडणार आहेत त्या लोकांचे स्कोअर नक्की 60+ राहणार आहेत, म्हणजे ते STIचेच कॅन्डिडेट आपण त्याला म्हणूया। म्हणजे मेजर शिफ्ट, म्हणजे पेपर अवघड होता का, तर 100% अवघड होता। ओव्हरऑल पेपर जर बघितलं तर म्हणजे 35 मार्क तर इथंच झाले, 20 झाले मॅथ्स रिजनिंगचे, 15 झाले सायन्सचे। मग त्याच्यामध्ये जर तुम्हाला 65 पैकीच पेपर जर असेल, म्हणजे तुम्हाला विज्ञान आणि मॅथ्स अवघड जात असेल तर 65 पैकी पेपर आहे,
65 पैकी तुम्हाला भरून किती येणार आहेत, बरोबर आहे. त्यात पण चुका तर होतच असतात, राईट. त्यामुळं मला वाटतं की पेपर थोडासा मीडियम टू डिफिकल्ट आपल्याला म्हणावा लागेल. आणि त्यातल्या ज्यांना विज्ञान आणि गणित अवघड जातं त्यांच्यासाठी प्रचंड पेपर अवघड होता. आणि तो शिफ्ट झाला तर काही लोकांनी ऑलरेडी ज्यांनी डिसाईड केलं होतं की जर 15 येऊ द्या किंवा 20 देऊ द्या, माझी स्ट्रॅटेजी ठरलेली आहे. किंवा विज्ञानमध्ये पण की 10 येऊ दे, 15 येऊ दे किंवा पॉलिटीचे वाढू दे, आपली स्ट्रॅटेजी ठरलेली आहे. किंवा ज्यांनी पेपरमध्ये जाऊन ऐन वेळेला फास्ट स्कॅन केला आणि बघितलं कशाचे किती प्रश्न दिलेत, तर त्यांना पण थोडासा कुठेतरी तो फायदा झालेला आहे. आणि प्रायोरिटीज ज्यांच्या सेट होत्या ना की मला आधी काय सोडवायचं नंतर काय सोडवायचं, त्यांना थोडासा फायदा झाला. रादर दॅन ज्यांनी आला तसा पेपर सोडवला. मी तुम्हाला कायम सांगितलं होतं एक तर 16 पासून सुरू करा, जर पहिले 15 एका सेक्शनचे असतील, किंवा 21 पासून चालू करा. तर ज्या लोकांनी 21 पासून चालू केला, काही लोकांना हिस्ट्री पाहिला बघा, डी सेटमध्ये हिस्ट्रीचे बऱ्यापैकी 10 पैकी 5 प्रश्न अवघड होते. तर त्यांना थोडासा पेपर सुरुवातीलाच काय म्हणायचं थोडा अवघड जाऊ शकतो, राईट. त्यामुळे तुम्ही जर जिओग्राफीनं चालू केला असता, जिओग्राफी कंपॅरेटिव्ह सोपं होता, एक कॉन्फिडन्स वाढला असता आणि त्या कॉन्फिडन्सच्या बेसिसवर स्पीड वाढली असती. आणि स्पीड वाढवल्यावर तुम्हाला बऱ्यापैकी अटेम्प्ट लवकर करता आला असता. त्यामुळे स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंगचा खूप महत्त्वाचा भाग असतो 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवताना. आता येऊया आपण लॉजिकल अप्रोचकडं. मार्केटमध्ये जी काय चर्चा चालली मला माहीत नाही, फक्त आपल्याबद्दल एका बाकीचे जे काय अप्रोचच्या नावाखाली ज्यांनी बऱ्याचशा ट्रिक्स वगैरे हॅक्स काय लावल्या होत्या. आणि मागच्या 5-6 दिवसात तर मी बघितलं, जेव्हा आपण ऑफिसर क्लबला अप्रोचचा व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर STI हे आणि STI ते त्यांनी जे यूट्यूबवर धुमाकूळ घातला त्यांच्याबद्दल बोलत आहेत, मला माहीत नाही. पण लॉजिकल अप्रोचमध्ये आपल्या बॅचमध्ये ज्यांनी प्रामाणिकपणे पहिल्यापासून प्रॅक्टिस केली होती तर त्या लोकांना फायदा झालेला आहे. ज्या लोकांना वेळ मिळाला ते समजून घ्यायला, आत्मसात करायला आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये प्रॅक्टिस करायला, त्यांना 100% फायदाच झाला आहे. जास्त झाला का नाही, थोड्याफार प्रमाणात झाला. काहींचे 3-4 बरोबर आले, काहींचे 5-6 बरोबर आले, पण त्यांना फायदाच झाला आहे. असं एकही नाही की ज्याला नुकसान झालं. काही लोक आहेत ज्यांनी उशिरा बॅच जॉईन केली किंवा त्यांचा अभ्यास कमी आहे, तर त्यांना काहींना फायदाच झाला नाही, म्हणजे न्यूट्रल आहेत. पण असं नाही झालं की मग त्यांचं नुकसान पण झालं आहे, राईट. त्यामुळं कम्प्लिटली काय म्हणायचं त्याला अप्रोच बुडला. आयोगानं आता हेच केलं. आयोग काहीही करत नाही. तुम्हाला मी आधी सांगितलं, वेगळे एक्झामिनर असतात, त्यांना सांगितलेलं असतं की मला थोडे अवघड प्रश्न द्या, मला थोडे सोपे प्रश्न द्या. जे लोक क्वेश्चन सेट करतात ते लोक मार्केटला ट्रॅक करत असतात. मी आधी सांगितलं होतं की त्यातल्या 1-2 लोक 100% मोठ्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करतात, मोठ्या यूट्यूबला फॉलो करतात. आणि कदाचित असं झालं असेल की ह्यावेळेस यूट्यूबवरचा धुमाकूळ वगैरे बघून त्यांनी थोडा विचार केला असेल की आपण एवढे पण सोपे प्रश्न फ्रेम करायला नको. तर त्यामध्ये ट्रिक्स ज्या म्हणतो आपण की ट्रिक्स ज्या चालल्या होत्या लॉजिकच्या नावाखाली किंवा अप्रोचच्या नावाखाली, तिथे मात्र कुठेतरी थोडासा ब्रेक लागलेला दिसतोय. पण राईट लॉजिकल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो किंवा अप्रोच म्हणतो, तो अजूनही चालू आहे आणि तो चालणारच आहे. कारण त्याचा बेस जो आहे तो नॉलेज आहे, त्याचा बेस जो आहे तो अंडरस्टँडिंग आहे, त्याचा बेस जो आहे तो कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे, राईट. ते कुठे त्याला कधीच मरण नाही आहे, त्याला अभ्यासच आहे. अभ्यासच हा बेस आहे. जिथं अभ्यास बेस आहे त्याला कसं काय मरण येणार आहे, राईट. जिथं मात्र ठोकताळ्याला निश्चितच प्रमाण फारच कमी झालं. म्हणजे त्यांनी जेव्हा ऑगस्ट महिना विचारला तेव्हा सगळे 4 ऑप्शन ऑगस्ट दिले, 19, 20, 21, 22. तर तिथे कुठेतरी तो ब्रेक लागतो. मग तिथं ठोकताळे म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींना प्रश्न सुटत नाहीत. तर त्याचं प्रमाण जास्त दिसलं, त्यामुळं कुठेतरी झालं. काही टेलिग्राम चॅनल इतक्या उकळ्या फुटल्या की अप्रोच आम्ही सांगितलंच होतं, हे होणार ते होणार, आम्ही सांगितलं होतं रिझनिंगचे 20 येणार. तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टीच माहीत होतं, तुम्ही प्रश्न पण सांगायला पाहिजे होते कुठले येणार किंवा काय येणार. असं तर झालं नाही ना की अप्रोचनं आले नाही बाबा, पण चला यांच्या नोट्समधून 10 पैकी 8 प्रश्न आले, यांच्या पुस्तकातून 10 पैकी 9 प्रश्न आले, किंवा यांच्या टेस्ट सिरीजमधून 15 पैकी करंटचे 14 प्रश्न आले. असं तर झालंय का? किंवा एखादा सोर्स कुठला तरी चालला, मागच्या जसं GK टुडेमध्ये 15 पैकी 12 प्रश्न GK टुडेतून होते, ह्यावेळेस पण होतेच आणि ते असणारच आहेत. कारण काही महत्त्वाचे प्रश्न सगळीकडेच कव्हर होतात, बरोबर आहे. ते जे मार्केटमध्ये अवेलेबल इयरबुक असेल किंवा मंथली मॅगझिन असतील त्यातून बरेचसे प्रश्न कव्हर होणारच आहेत, त्यात काही डाऊटच नाही आहे. कारण ते सगळीकडेच असणार आहे, कॉमन गोष्टी तर असणार आहेत. पण असं झालंय का की खूपच 4-5 अवघड प्रश्न होते आणि फक्त यांच्याच नोट्समधून आले किंवा फक्त यांच्याच पुस्तकातून आले, असं झालंय का? नाही. शेवटी तुम्हाला करायचं काय होतं की तुमच्या अंदाजानं काहीतरी प्रश्न अटेम्प्ट करायचा होता. मग तुमचा जो अंदाज आहे तो जर प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या अनालिसिसवर तयार झालेला असेल, ज्याला मी ठोकताळा म्हणतो, तर तो काय वाईट आहे. कधी कधी चुकेल पण बरोबर येण्याचे चान्सेस पण त्याचे, कारण त्याचा बेसच आयोगाचे मागचे प्रश्न आहेत. जर आयोगानं मागच्या प्रश्नाला सोडून काही नवीन प्रश्न काढले तर त्याला लिमिटेशन येईल. पण असं तर होणार नाही की आपण कुठल्या क्लासच्या कीवर किंवा काहीतरी मनाचे श्लोक त्या ठिकाणी मन की बात चालू केली. त्याला बेस होता प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अनालिसिस आणि लेटेस्ट 22, 21, 20, 19 मागचे 4-5, 2-3 वर्षातलेच प्रश्न आपण बघून काही अंदाज बांधले होते. त्या अंदाजावर आपण एक प्रश्नाला सामोरं जाणार होतो, राईट. त्यामुळे त्यात मला असं वाटतं की फार गैर झालं किंवा फक्त तिथं
लिमिटेशन्स कुठं कुठं आले, 2-3 लिमिटेशन्स मी सांगतो. पहिले लिमिटेशन होतं की ज्यांचा अभ्यास कमी होता ना त्यांना ॲप्रोचचा जास्त फायदा झालेला नाही आहे. दुसरी गोष्ट, ज्यांची प्रॅक्टिस कमी होती, ज्यांनी खूप उशिरा घेतले आणि मग प्रॅक्टिसला वेळ मिळाला नाही, किंवा त्यांनी मग 21,000 मधले प्रश्न म्हणा किंवा दुसरे फॉरेस्टचे टेक्निकलचे प्रश्न ते सोडून बघितले नाही, त्यांना थोडासा कमी फायदा झाला आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की वेळ. कंबाईनमध्ये असतात 60 मिनिट, प्रश्न असतात 100. त्यामुळे इथे थोडंसं वेळेच्या अभावी त्यांना काही ऑप्शन इलिमिनेट करायला चान्स भेटला नाही, तिथे थोडंसं एक नुकसान झालं. याच्या उलट राज्यसेवेमध्ये 2 तासामध्ये 100 प्रश्न आरामात, लॉजिकला तुम्हाला वेळ मिळणार आहे, तुम्हाला अप्रोचला वेळ मिळणार आहे. जिथे तुम्ही अडकणार, जिथं तुमचा अभ्यास बंद होणार, तिथे तुम्हाला या गोष्टींचा राज्यसेवेला 100% फायदा होईल. आणि तुम्ही राज्यसेवेचे प्रश्न पण बघा, ते विचारण्याची पद्धत थोडीशी मल्टिपल स्टेटमेंटची जास्त. इथे तुम्हाला जिथं जिथं फॅक्च्युअल विचारलं ते 1 लाईनर जास्त विचारले, त्यामुळे कुठेतरी ते लिमिटेशन आपल्याला त्याचं मानावं लागेल. आपण अप्रोचची जेव्हा बॅच घेतली तेव्हा प्रत्येक लिमिटेशन पण सांगितलं होतं, आपण न सुटणारे प्रश्न पण सांगितले होते की हा प्रश्न अप्रोचनं चुकतो, किंवा हा अप्रोच नाही, हा ठोकताळ्यानं चुकतो, ह्या ठोकताळ्यानं जर तुम्ही गेले तर हा प्रश्न चुकतो, हे आपल्या ठोकताळ्याचं लिमिटेशन आहे. ह्या गोष्टी आपण बॅचमध्ये डिस्कस केल्यात. आता हे जे बरेचसे लोक आहेत ते बॅच न करणार आहेत की बाहेरून त्यांना एकदम भारी अप्रोच नाही चालला, हे नाही चालला, ते नाही चालला, अमुक डमुक असो, ज्याचा त्याचा वैयक्तिक आहे की त्यांनी करावं किंवा ह्या मार्गाने जावं किंवा नाही. अल्टिमेटली एम काय, तुम्ही पास झाले पाहिजे, ते कसेही असो. माझ्या मित्राचा एक फेमस डायलॉग आहे, रन कैसी भी आहे आणि जरुरी आहे. तुम्ही पास होणं गरजेचं आहे. ते बॅच, अप्रोच बॅच करा, कंटेंट बॅच करा, फास्ट ट्रॅक बॅच करा, की 10 पुस्तकं वाचा. अल्टिमेटली तुम्ही इथं आलायत ते क्लासवाल्यांचं किंवा कोणाचं पोट भरण्यासाठी नाही आला, तुम्ही तुमची पोस्ट घेण्यासाठी आलाय. तर तुमची पोस्ट कशाने मिळते ते तुम्हाला चांगलं कळलं पाहिजे आणि त्यातून तुम्ही बिंदास करावं. तेच सगळ्या गोष्टींसाठी ह्या गोष्टी चालू आहेत. पुढे बघा, करंटची आपण एक बॅच काढली होती. करंटच्या बॅचमध्ये खरं तर खूप उशिरा चालू केली आणि त्यात मला पण खूप जास्त वेळ मिळाला नाही. तरी मला वाटतं एक 5 ते 7 प्रश्न त्यातून आले. त्यातलं 20चा पण एक प्रश्न आपला कव्हर झालेला आहे आणि आपण त्याची डिटेलमध्ये नंतर टेलिग्रामवर टाकेलच मी की कुठले कुठले प्रश्न आलेत किंवा काय. पण ते फार फालतूपणा वाटतं की आमच्या नोट्समधून आले वगैरे. पण मला 2-3 जण म्हटले की सर ते टाकलं नाही तर लोकांना कळेल तरी कसं की तुमच्या करंटच्या बॅचचा काय फायदा झाला आहे किंवा नाही. तर ते पण आपण थोडंसं टेलिग्रामवर टाकूयात कुठले कुठले प्रश्न आपल्या सोर्समधून कधी कधी आलेत. त्याच्यानंतर बघा, ह्या पेपरवरून मग आता पुढच्या येणाऱ्या परीक्षा, जसं राज्यसेवाची प्रिलिम्स असेल तर त्यातून आपल्याला काय बोध घेता येईल किंवा त्यातून आपल्याला काय आउटपुट मिळू शकतो की जो आपण इम्प्लिमेंट केला पाहिजे. सायन्सचा मला वाटतं एक मेजर एरिया आहे की जिथे रँडम क्वेश्चन्स किंवा त्याला आपण म्हणतो की थोडेसे अवघड प्रश्न, रिसर्च लेवलचे प्रश्न ते थोडे जास्त दिसतात. तर तिथे आपल्याला मग 10-15 सोर्स वाढवायची गरज आहे का? अजिबात नाही. थोडंसं कुठेतरी मला असं वाटतं की लुसेंट टाईपमधले प्रश्न तिथे दिसले. आणि नॉर्थ इंडियामध्ये काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिसचे पुस्तकं चालतात, तर त्या पुस्तकांमध्ये असे रँडम प्रश्न बऱ्याच वेळेला ते विचारतात. तर ते कुठेतरी आपल्याला ट्रॅक करता येईल का त्याचं मी थोडासा अभ्यास करतो त्याचा. जेव्हा मला ते रिअलाईज होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेलच की कशातून आपण सायन्स चांगलं करू शकतो की जेणेकरून आपले जास्तीत जास्त प्रश्न बरोबर येतील. आता इथे तर असं नाही की आउट ऑफ येण्याचा तर प्रश्नच नाही आहे. त्यातल्यात 15पैकी जास्तीत जास्त आपले कसे बरोबर येतील यासाठी आपण काय करू शकतो. आणि निश्चितच सायन्समध्ये कमेंट पण बघा आपल्या की 3-4 लोकांना तरी थोडासा अप्रोचचा फायदा झालेलाच आहे की जिथं काहीच जमत नाही, काहीतरी अंधाधुंदी गोळीबार करण्यापेक्षा काहीतरी एक बेस घेऊन त्यांनी तिथं अटेम्प्ट केला आणि कुठेतरी त्यांना त्या ठिकाणी फायदा झालेला आहे. तसंच करंटच्या बाबतीमध्ये पण आहे, किती करावं याला लिमिटेशन्स कुठेतरी तुम्हाला एक लाईन ड्रॉ करावं लागेल. मी इथेच थांबेल. याच्या पुढं जे काही येईल ते मी दुसऱ्या कशा पद्धतीनं सोडवायचा प्रयत्न करेन. राईट. मला वाटतं खूप जास्त चेंज होईल का? नाही. फक्त एक मला जी भीती होती ती अजून झाली नाही. जसं UPSCमध्ये रँडम प्रश्न असतात, एखादा जिओग्राफीचा, मग इकॉनॉमी, मग करंट मध्येच कुठेतरी, तर ते तरी कमीत कमी आयोगानं केलं नाही. ते केलं असतं तर मग तर नुसतं अंदाधुंदच झालं असतं. मला ती भीती होती की म्हणलं आयोगानं जर ठरवलं तर ते आयोगाला काही चॅलेंज नाही आहे ना. त्यांनी थोडीच सांगितलं की पहिले 10 याचे असतील किंवा बरोबर 10 एका मागे एक याचे असतील, मध्ये रँडम शिफ्ट पण करू शकतात. तर पुढच्या वर्षी येणाऱ्या कंबाईनला तुम्ही त्याची पण तयारी करून ठेवली पाहिजे की मध्येच रँडम प्रश्न की त्याला आपण मेजर काय म्हणतो, शिफ्ट जो आहे तर तो शिफ्ट आपल्याला करता आला पाहिजे. जिओग्राफी टू इकॉनॉमी, इकॉनॉमी टू सायन्स, सायन्स टू करंट, हे आपल्याला शिफ्ट करता आलं पाहिजे. त्यात मॅथ जर मध्ये घुसवलं तर ते कुठंतरी मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंटचा गोंधळ होऊ शकतो. तर हा पण एक आपण बोध घेतला पाहिजे. आणि मी जे कायम नेहमी गोष्ट सांगत आलो की जेव्हा कुठल्याही पटाच्या बैलाला पळवायचं असतं तेव्हा ते पहिले ट्रॅक दाखवून आणतात आणि मग तो ट्रॅक दाखवून आणल्यानंतर त्याला त्या लाईनच्या आधी उभं करतात. तसं असतं की पेपर तुम्हाला पूर्ण सोडवायचा ना, पहिले एकदम फास्ट पटापटा पानं चुरगळून एकात एक चिटकून नये म्हणून फटाफटा तुम्ही ग्लान्स केला पाहिजे की कुठे काय दिले आणि किती मार्काला काय दिले. ओव्हरऑल अंदाज येतो आता एवढं पेपर सोडवले की. पण त्याच्यानुसार परीक्षेमध्ये तुम्हाला डिसिजन्स घ्यावे लागतात की मी पहिले काय घेणार, मध्ये काय घेणार, नंतर काय घेणार. हे तुम्ही कायम कुठल्याही पेपरमध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. आता UPSC याच्यापेक्षा डेंजर आहे. म्हणजे 2014ला CSATच्या पेपरमध्ये डिसिजन मेकिंग डायरेक्ट उडवून टाकलं होतं. मला ती भीती होती CSATच्या बाबतीमध्ये MPSC करते का, पण MPSCनं तसं केलं नाही. तर
बाउन्सर डायरेक्ट येण्यापेक्षा पहिले पेपर चाळला तर लगेच लक्षात येईल की आपण नाही तर वाट बघत बसतो, शेवटी 5 डिसिजन मेकिंगचे आहेत आणि भस्कन तिथं ॲप्टिट्यूडचे 5 प्रश्न आले तर काय करणार. तर सीसॅटसाठी तो पण बोध घ्या की सगळ्या बाबतीमध्ये आपली तयारी असली पाहिजे की पेपर झाल्यानंतर काही होत नसतं, झाला एकदा की संपला. आयोग म्हणेल की आमचा राईट आहे, आम्ही काय करू शकत नाही. कोणी कोर्टात गेलं किंवा कुठेही गेलं, आपण तर बघितलं आयोग ज्या पद्धतीनं चालतं. मग आता काय चाललं बाबा की ॲप्रोच बरेच जण म्हणतात हे नाही चाललं ते नाही. मग चाललं काय, एखादी टेस्ट सिरीज चालली, एखादा पुस्तक चाललं, एखादा क्लास चालला, एखाद्याचा काय म्हणतात फास्ट ट्रॅक डे चालला, त्यातून 10 प्रश्न आले किंवा त्यातून 7 प्रश्न आले, असंही कुठे काही झालेलं नाही. त्यामुळं खूप असं अस्ताव्यस्त अंधाधुंद करायची गरज नाही. थोडंसं फोकसनं ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना तेवढे मार्क पडायचे तेवढे पडतातच आहेत. आणि शेवटी कसं असतं की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, पास नापास ग्रॅज्युएशन नाही आहे. 35% 50% पडले की पास, इथे कम्पॅरेटिव्ह आहे. अजूनही मी सांगतो तुम्हाला 70च्या पुढे बरेच विद्यार्थी तुम्हाला भेटणारच आहेत. STIचा कट ऑफ क्लिअर करणारे तेवढेच लोक असणार आहेत. PSI दरवर्षीसारखे पास होणारे तेवढेच लोक असणार आहेत. ते लोक चंद्रावरून येणार नाही आहेत, तुमच्या आमच्यापैकीच कोणीतरी असणार आहेत. फक्त इथे एक गोष्ट पॉसिबिलिटी जी राज्यसेवेला पण झाली होती, पण राज्यसेवेला कमी झाली होती की बऱ्याचशा कंबाईनवाल्यांनी राज्यसेवा प्रिलिम्स क्लिअर केली GS असल्यामुळं. तसं आता राज्यसेवेचे जे फक्त जर प्रॅक्टिससाठीच गेले आणि त्यांनी कट ऑफ वाढवू नये, मला एवढीच फक्त एक भीती वाटते. त्यात PSIवाल्यांचं खूप नुकसान होईल. विनाकारण जाऊन काही लोक तर PSI टिक करून बसतात आणि जात तर कधीच नाहीत. मग त्यामुळं कधी कट ऑफ थोडासा 1-2 मार्कांना त्याच्यावर फरक पडू शकतो. आणि निश्चितच राज्यसेवेमध्ये ज्यांनी थोडीशी म्हणजे 2 तासात 150 प्रश्नांची प्रॅक्टिस केलेली असते, त्यांना पटापटा सोडवायची सवय पण असते, त्यांना कदाचित तो पेपर मॅनेज पण झाला असेल. आता एक आपले विद्यार्थीच आहेत PSI 2016च्या बॅचचे, त्यांनी पण आजचा पेपर दिला. तर त्यांचं असं म्हणणं होतं की दरवर्षीसारखं त्यांचं मॅथ्स रिजनिंग चांगलं आहे आणि मायक्रोबायोलॉजी बॅकग्राऊंड असल्यामुळे सायन्स आणि मॅथ्स चांगलं गेल्यामुळे पेपर ओव्हरऑल त्यांना दरवर्षीपेक्षा थोडासा अवघड होता, पण ॲव्हरेज जसे 60+ त्यांना नेहमी पडतात तसे ह्यावेळेस पण पडतील. तर त्यांनी मला 2-3 प्रश्न विचारले की सर मी लॉजिकली असे सोडवले, बरोबर आहेत का उत्तर. मला वाटतं ते बरोबर आहेत, तर आन्सर की आल्यावर ते कळेलच. तर त्यांना तरी 100% फायदा झालेलाच आहे. असं नाही की लॉजिकल रिजनिंगचा फायदा झाला नाही किंवा नुकसान झालं. नुकसानवालं तर मला सापडलंच नाही. ॲटलिस्ट न्यूट्रल आहेत किंवा कमी मार्कांचा फायदा झाला, किंवा फार कमी आहेत की ज्यांना 5-7 मार्कांचा पण फायदा झालेला आहे. राईट. मग आता पेपरचं अनालिसिस जेव्हा आपण करतो, तर पेपरचं अनालिसिस करताना मला वाटतं की आपण थोडंसं सेक्शन वाईज बघितलं पाहिजे, हिस्ट्री, जिओग्राफी वगैरे. तर पेपरचं अनालिसिस करताना मला जे साधारणतः दिसलं तर हिस्ट्रीमध्ये 10 पैकी साधारण 4 ते 5 प्रश्न मला थोडे डिफिकल्ट वाटले पर्सनली मला. आता जे लोक हिस्ट्रीमध्ये स्ट्रॉंग आहेत त्यांना वाटणार नाहीत. जिओग्राफीमध्ये मला 10 पैकी 2 प्रश्न थोडेसे डिफिकल्ट वाटले. इकॉनॉमीमध्ये मला 15 पैकी 4 प्रश्न डिफिकल्ट वाटले. सायन्समध्ये मला 15 पैकी 10 प्रश्न कॉमन जनतेसाठी कंबाईन करणारे अवघड वाटले. पॉलिटीमध्ये मला 15 पैकी 6 प्रश्न थोडेसे अवघड वाटले. करंटमध्ये मला 15 पैकी 4 प्रश्न बऱ्यापैकी अवघड वाटले. आणि मॅथ्स रिजनिंगचं ओव्हरऑल मला वाटतं की खूप अवघड असा नव्हता, फक्त वेळ जो लागतो तो लागतोच. पण ज्यांचं मॅथ्स रिजनिंग खूप स्ट्रॉंग आहे त्यांना तेवढा काही जास्त फरक त्या ठिकाणी पडलेला नाही. त्याचं मायक्रो अनालिसिस मी काही जास्त केलेलं नाही आहे. पण ओव्हरऑल जर डिफिकल्टी आपण बघितली तर ह्या 80 पैकी 30 प्रश्न अवघड होते. GSमध्ये 80 पैकी 30 प्रश्न अवघड होते. याचा अर्थ 50 प्रश्न सोडवायला पाहिजेत. त्यात अजून एक कमीत कमी 5-6 आपले सिली मिस्टेक किंवा न येणारे किंवा 5-7 पण प्रश्न असतील जे येणार नाहीत. तर साधारणतः 41-42 पर्यंत मार्क इथं पडायला पाहिजेत. आणि याच्या व्यतिरिक्त मॅथ्स रिजनिंगला जे काय पडतील ते बोनस, म्हणजे PSIचा कट ऑफ पण इथूनच सुरू होईल की 42+ म्हणजे मॅथ्स रिजनिंगमध्ये कोण किती गेन करतो किंवा काय करतो, किंवा STIचं वगैरे पण काढताना ह्या गोष्टी त्या जाऊ द्या, कट ऑफचा आता विषय नाही आहे. पण डिफिकल्टी मला जी पर्सनली वाटली ती 80 पैकी 30 प्रश्न बऱ्यापैकी डिफिकल्ट होते. आता यातले लॉजिकल थिंकिंग किंवा ठोकताळे, आता लॉजिकल थिंकिंग किंवा अप्रोच ही वेगळी गोष्ट आहे, ठोकताळे वेगळी गोष्ट आहे. तर लॉजिकल थिंकिंग प्लस ठोकताळे दोघांनी मिळून जवळपास 36 प्रश्न आपल्याला टॅकल करता येतात, बरोबर आहे. त्यातले आता डिफिकल्ट किती आहेत हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सोपे तर प्रश्न तसेही सुटणारच होते. डिफिकल्ट किती आहेत, तर मी जे काढलेले डिफिकल्ट आहेत 30, त्यापैकी 15 प्रश्न हे लॉजिकल अप्रोच किंवा ठोकताळ्यानं सुटतात. मग आता मला जर मी एवढा अभ्यास केला किंवा मी त्याचं ॲनालिसिस केल्यामुळे मला ते सुटतात. पण नॉर्मली एखाद्याला 7 जरी, म्हणजे 15 पैकी आपण 50% धरूया की 7 जरी त्याला सुटले तरी मला वाटतं की कुठेतरी, किंवा 7 1-2 चुकू द्या, पण नेट 5 जरी मार्कांचा फायदा झाला किंवा नेट 3 मार्काचा PSI करणाऱ्यांना जर फायदा झाला असेल तर मला वाटतं की वर्थ येते. की तुम्हाला अदरवाईज तुम्ही 45वर येत होता, तुम्ही 48वर आला, तुम्ही 48 येत होता, तुम्ही 51वर आला. मला वाटतं हे कुठेतरी पॉझिटिव्हली त्या गोष्टीकडं बघायला काही हरकत नाही. राईट. आता मला वाटतं थोडंसं आपण प्रश्न पण बघूयात की कुठले प्रश्न मला डिफिकल्ट वाटले, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल. हिस्ट्रीमधला मला क्रांतिकारक सेनापती बापटांचा प्रश्न माझ्यासाठी मला वाटतं की थोडा डिफिकल्ट होता.
पण तो ठोकताळ्यानं सुटत होता. आता ते नाही सांगणार मी, ते बॅचमध्ये आज रात्री लाईव्ह येऊन मी डिटेलमध्ये प्रश्नांचं लॉजिकली किंवा ठोकताळ्यानं कसे सोडवतात तर डिटेलमध्ये चर्चा करणार आहे. इथं काही आपल्याकडे तो डिजिटल बोर्ड वगैरे नाही आहे, त्यामुळे इथे थोडेसे लिमिटेशन्स आहेत. तर फक्त प्रश्न सांगतो मी की मला जे डिफिकल्ट वाटले. हिस्ट्रीमध्ये नारायण मेघाजी लोखंडे हा मला वाटतं की बऱ्यापैकी अवघड होता, ट्रेडिशनल सोर्सेसमधून कव्हर न होणारा प्रश्न होता. त्यानंतर आता सुदेश श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून, तर मला वाटतं हा पण कुठेतरी इतका इझी प्रश्न नव्हता, काहींना सोपाही गेला असेल. त्याच्यानंतर मला वाटतं की शेतकऱ्यांच्या उठावामध्ये प्रश्न एरिया डिफिकल्ट नव्हता, पण ज्या पद्धतीने ऑप्शन फ्रेम केले होते 2 ऑप्शनमध्ये अजूनही क्लासवाल्यांचं कन्फ्युजन आहे, त्यामुळं मी त्याला डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट मला जी राहिली, रिपिटेशन ऑफ क्वेश्चन बऱ्यापैकी होतं, म्हणजे सिल्वर अलॉय असेल किंवा तुमचं बाकीचे पण बरेचसे GSTचा प्रश्न असेल, तर एक साधारणतः मला वाटतं पूर्ण पेपरमध्ये 10-12 प्रश्न रिपीट होते प्रिव्हियस क्वेश्चनमधून. मॅथ्सचे 2 प्रश्न रिपीट होते, टेक्निकलचे कोणीतरी कमेंट करून सांगितलं, तर मॅथ्सचे पण 2-3 प्रश्न रिपीट झाले होते. आणि मॅथ्सचं मी जेव्हा लेक्चर घेतलं होतं, मला फोर्स करून घ्यायला लावलं, तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की स्टँडर्ड फॉर्मॅट असतो, गणितं तयार करता येत नाहीत, शक्यतो कट कॉपी पेस्ट करतात कुठल्याच तरी स्टँडर्ड पुस्तकामधून, तर ते पण रिपीट होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी होते. तर हा प्रार्थना समाजाचा पण मला वाटतं की बऱ्यापैकी प्रश्न थोडासा मॉडरेट टू डिफिकल्टच होता. त्याच्यानंतर हिंदू महासभेचा प्रश्न मला वाटतं की ट्रेडिशनल सोर्सेसमधून कव्हर होणारा नाही आहे. त्याच्यानंतर चॅम्पियन आणि सेटचं क्लासिफिकेशन, आता हे तर रेग्युलरली कुठल्या जाऊ द्या, आता नाव घेऊ नये, त्यात नोट्समध्ये वगैरे तर कुठं दिलेलं नसणार आहे. त्यानंतर अजून पुढचा जिओग्राफीमधला 2च प्रश्न मला जे आवड वाटले, त्यातला अजून मला एक जम्मू काश्मीर, हिमाचल, पंजाब, हरियाणा, लॉजिकली खूप लोकांनी हा बरोबर सोडवला आहे, वेल अँड गुड, पण बऱ्याच लोकांना हा पण अवघड गेलेला आहे. याच्या व्यतिरिक्त मला जिओग्राफीमध्ये वाटला नाही. इकॉनॉमीमध्ये मला जे काही अवघड वाटले, तर त्याच्यामध्ये मला वाटतं की अर्थसंकल्पात खालपैकी कोणते प्राधान्यक्रम आहेत हा ठोकताळ्यानं लवकर सुटला आहे बऱ्याच लोकांना, पण तसं ओव्हरऑल एवढं बारीक सारीक आपण करत नाही जेव्हा बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे वगैरे करतो, त्यामुळे याला कुठेतरी डिफिकल्ट कॅटेगरीत टाकता येईल. आणि UT GST आणि IGST हा अजून एक क्लासवाल्यांचे मतभेद आहेत, आन्सर की आल्यावर क्लिअर होईल, तर हा पण मी थोडासा डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये टाकलेला आहे. पुढचा बघूया आपण, एडिबल ऑइल नॅशनल मिशन, खूप क्लोज ऑप्शन होते, त्यामुळे मला हा डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये टाकावा असं वाटतो. पुढे बघा, सेल्फ एम्प्लॉयड, रेग्युलर एम्प्लॉयड आणि कॅज्युअल बॅरियर्स हा ठोकताळ्यानं सुटतो, पण त्यातल्या डिफिकल्ट क्वेश्चन होता, एवढं बारीक सारीक आपण आकडेवारी शक्यतो करत नाही. त्याच्यानंतर करंटमध्ये बघा मला जागरूक वोटर कॅम्पेन जे आहे तर तो बऱ्यापैकी अवघड वाटला. इथं काही लॉजिकही नाही, ठोकताळा नाही, काहीच चालत नाही, आणि ऑप्शन पण असे खूप क्लोज असल्यामुळं तो डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये जातो. त्याच्यानंतर अजून मला वाटतं की नो टोबॅको डेवाला पण बऱ्यापैकी अवघड वाटतो मला. त्याच्यानंतर मॉस्को डायलॉग हा खरं तर GK टुडेतून कव्हर झाला, किंवा आपण बऱ्यापैकी सोर्सेसनं लॉजिकली पण सुटतो हा, पण डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये याला टाकायला काही हरकत नाही. पुन्हा विस्डेनचा 21st सेंचुरी विस्डेन प्लेअर, टेस्ट प्लेअर हा पण बऱ्यापैकी अवघड प्रश्न होता. त्याच्यानंतर पॉलिटीमध्ये बघा मला वाटतं हा जो प्रश्न होता की फर्स्ट ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बऱ्यापैकी अवघड होता, फॅक्च्युअल गोष्टी होत्या सगळ्या, ठोकताळ्यानं 50-50% जाता येतं, पण याचं उत्तर ॲक्युरेटली येत नाही, राईट. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न जो पॉलिटीमधला मला अवघड वाटला, रिपोर्ट बघा इंडियन कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्मचा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड, तो पण बऱ्यापैकी क्लोज पर्याय दिलेले होते. कॉन्करंट लिस्टवाला तर अजूनही डाऊटफुलच आहे, तो आन्सर की आल्यावर क्लिअर होऊन जाईल, तो पण मी डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये टाकला. सरकारी एका मिशनचे आपण एक तर रिकमेंडेशन एवढे वाचत नाही, जे मेन्सला कायम विचारतात, आणि इथं तर त्यांनी मेंबर विचारलेत, त्यामुळं मला वाटतं की हा पण थोडासा कुठेतरी डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये जातो. थॉमस हॉब्स आणि हा रुसोचा आहे, हा ज्यांनी पॉलिटिकल सायन्स किंवा ज्याला पॉलिटिकल थिंकर्स म्हणतो की UPSCचं ज्यांना बॅकग्राऊंड आहे त्यांना हा फुल टॉस होता, कारण रुसोवर फक्त प्रश्न हा सॉल्व्ह होतो, पण बाकीच्यांना जे आम जनता कंबाईनची तयारी करते यांनी कधी थिंकर्स वाचावेत किंवा यांनी थिंकर्स वाचावे असं एक्सपेक्टेडच नाही, त्यामुळे हा पण डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये मी त्याला टाकतो. पुढे बघा डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये अजून मला एक टाकावा असा वाटतो, सरपंचांचे अधिकार आणि कर्तव्य, एवढं करूनही तिथं अजूनही कन्फ्युजन बऱ्याच लोकांचं आहे, तो पण डिफिकल्टमध्ये. त्याच्यानंतर उपिंग कप जो आहे तर तो मी याला डिफिकल्ट कॅटेगरीमध्येच टाकेल. नॉन मेडिकोजला काही समजणार नाही, ज्यांना टेक्निकल थोडीशी गोष्ट माहिती आहे की उपिंग कपलाच पर्टुसिस म्हणतात त्यांच्यासाठी तर उत्तर येतं, किंवा उपिंग कप डांग्या खोकल्यासाठी जे वॅक्सिन आहे त्याचं नाव आहे DPT, डीमध्ये P हा पर्टुसिस आहे, आणि पर्टुसिसवाला एकच ऑप्शन होता, तर लॉजिकली हा सुटतो, पण त्यांना ते बेसिक अंडरस्टँडिंग किंवा बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. मी ते कायम सांगत आलो की लॉजिकल अप्रोचसाठी तुम्हाला एक बेस लागेल, आणि तो बेस अभ्यासाचा असेल, तो अभ्यासाचा बेस हा असतो. पुढे मला वाटतं अजून एक
जो ड्रग्सचा होता, बाइंड टू रिसेप्टर, हा पण बऱ्यापैकी अवघड प्रश्न होता. शैवाळ वर्गीकरणामध्ये हा पण अवघड प्रश्न होता. त्याच्यानंतर अति पाण्यामुळे हा पण प्रश्न तेवढा सोपा नव्हता. त्यानंतर अल्गी प्लेज डॉमिनंट रोल इन नायट्रोजन फिक्सेशन, हा पण बऱ्यापैकी अवघड प्रश्न होता. आस्पिरिनचा प्रश्न नॉन मेडिकल येण्याचा काही जास्त संबंधच नाही आहे, हा पण अवघड होता. सॉफ्ट ॲसिड बेसिस हार्ड, ह्या पण प्रश्न बऱ्यापैकी अवघड होता. तर 15पैकी 10 प्रश्न विज्ञानचे मी तरी अवघड मानतो. त्याच्यानंतर विद्युत धारेचा पण प्रश्न डिफिकल्टच आहे. मिओसिसचा पण, फेजेस ऑफ मिओसिसचा प्रश्न अवघड आहे, पण ठोकताळ्यानं हा प्रश्न बरोबर येतो, जो आपला फ्लिपवाला आहे की चौथा प्रश्न उलटा करून 3ला टाकला किंवा आपण एलसीएम वापरून जरी काढला तरी आपला हा निघतो, पण तो आता डिफिकल्टच प्रश्न आहे. त्याच्यानंतर अँटीमोनी कंपाऊंडवाला पण डिफिकल्टच प्रश्न आहे. त्यानंतर नॉर्मली पोरीफेरावाला पण डिफिकल्टच प्रश्न आहे. एवढे तर प्रश्न डिफिकल्ट आपल्याला निघाले. आता लॉजिकली फक्त सुटणारे किंवा ठोकताळ्याने सुटणारे प्रश्न थोडं ब्रीफमध्ये सांगतो, डिटेलमध्ये इथं काही चर्चा करता येणार नाही. क्रांतिकारक सेनापती बापट यांचा ठोकताळ्यानं प्रश्न सुटतो. ब्रिटिश सरकार 1919 कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्मचे कारण, तर तो पण ठोकताळ्यानं प्रश्न सुटतो. त्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे, डिफिकल्ट प्रश्न हा ठोकताळ्यानं सुटतो. त्याच्यानंतर श्री गणेश बघा, श्री गणेश वासुदेव जोशी, हा लॉजिकल थिंकिंगनं प्रश्न सुटतो. त्याच्यानंतर तुमचा शेतकऱ्यांचे उठाव, हा पण लॉजिकली किंवा ठोकताळ्यानं हा प्रश्न सुटतो. त्याच्यानंतर तुमचा दादोबा तरखड प्रार्थना समाजाचाही लॉजिकली ठोकताळ्यानं हा प्रश्न सुटतो. त्याच्यानंतर चॅम्पियन्स आणि सेटचा पण ठोकताळ्यानं सुटतो, जो आपला ठोकताळा मेन्समधला मी सांगितला होता तो. त्याच्यानंतर लॉजिकल थिंकिंगचा परत एक प्रश्न, लोकल रॉक, डेक्कन प्लॅटो, हा पण प्रश्न सुटतो. त्याच्यानंतर लॉजिकल थिंकिंगनं रायलसीमा प्लॅटू, इथं फक्त बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला हे माहीत पाहिजे की रायलसीमा हा आंध्र प्रदेशचा पार्ट आहे. मग ते जे मी सांगितलं की आपल्या लॉजिक वापरायला एक बेस लागतो, तो बेस हा आहे की तुम्हाला ओव्हरऑल अंडरस्टँडिंग पाहिजे की रायलसीमा प्लॅटू हा कुठला भाग आहे, किंवा जॉग्राफिकल थोडंसं अंडरस्टँडिंग असलं की तो प्रश्न आपल्याला सुटतो. आता द रो ट्रान्सपोर्टेशन, रो वाहतूक, हा पण लॉजिकली प्रश्न सुटतो. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरचा, तो पण लॉजिकली खूप जणांनी सोडवला, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा. त्याच्यानंतर लोकसंख्येची घनता तर रेग्युलर प्रश्न आहे. त्याच्यानंतर ठोकताळ्यानं सुटणारा प्रश्न बघा, बजेटवाला प्रश्न, हा ठोकताळ्यानं सुटतो. त्यानंतर नॅशनल कॅलॅमिटी रिलीफ फंड, हा तर 25, 75, 75, हा ठोकताळ्यानं सहज सुटतो. त्याच्यानंतर प्रायॉरिटी लाईनचा पण लॉजिकल थिंकिंगनं हा प्रश्न सुटतो. त्याच्यानंतर स्पेशल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, हा तर मला जे आपले PSI करतात त्यांनीच सांगितलं की हा सर अशा पद्धतीने मी लॉजिकली सोडवला, आणि तो त्यांचा बरोबर आलेला आहे. त्यानंतर इन्स्ट्रुमेंट्स ऑफ फिस्कल पॉलिसी, हा पण लॉजिकली प्रश्न सुटतो. त्याच्यानंतर ग्राम समृद्धी योजनेचा प्रश्न, हा पण लॉजिकली प्रश्न सुटतो. असे प्रश्न आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. FRBMचा प्रश्न नाही सुटत. नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑइल, हा पण प्रश्न नाही सुटत. क्रॉप डायव्हर्सिफिकेशन प्रोग्रामचा हा सुटतो. त्याच्यानंतर उज्ज्वल डिस्कॉम तसं सोपा होता, लॉजिकली सुटतो तो. त्याच्यानंतर 1901 कुठला टॅक्स रिफॉर्मचा प्रश्न ठोकताळ्यानं सुटतो. सेल्फ एम्प्लॉईडचा ठोकताळ्यानं प्रश्न सुटतो. त्याच्यानंतर तुमचा याच्यामध्ये फार कमी, करंटमध्ये फार कमी ठोकताळ्यानं प्रश्न सुटतात. लॉजिकली एक सुटतो इझी ट्रान्सपोर्टेशनवाला, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर. ठोकताळ्यानं अजून एक सुटणारा अशोक चक्राचा प्रश्न आहे, ऑलरेडी तो रिपीटेडच प्रश्न आहे. मराठी लिटरेचरचा सोपाच होता प्रश्न. त्याच्यानंतर लॉजिकली सुटणारा अजून एक क्यू मॉस्को डायलॉग, हा लॉजिकली प्रश्न सुटतो. त्याच्यानंतर लॉजिकली सुटणारा ऑल इंडिया ऑफिशियल लँग्वेज कॉन्फरन्सचा पण सुटतो. ठोकताळ्यानं सुटणारा अजून प्रश्न आहे की कमिटी फंक्शन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली, हा सुटतो. ठोकताळ्यानं सुटणारा अजून एक प्रश्न 50-50 फर्स्ट ड्राफ्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. त्याच्यानंतर ॲडव्होकेट जनरलचा प्रश्न लॉजिकली सुटतो, पण तसाही तो सगळ्यांचा आला असेल. हायकोर्ट इन इंडिया, तो पण लॉजिकली सुटतो. त्याच्यानंतर सरकारी कमिशन नॉट अ मेंबर, हा पण ठोकताळ्यानं सुटतो. त्याच्यानंतर हे सगळे प्रश्न मी आज डिस्कशनमध्ये घेणार आहे, जे बॅचचे आपले लाईव्ह लेक्चर असणार आहे त्याच्यामध्ये. पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ सरपंच, हा ठोकताळ्यानं सुटतो. त्याच्यानंतर लॉजिकली उपिंग कपचा जसं मी सांगितलं DPT किंवा पर्टुसिस म्हणतात, तर त्यांना पण तो प्रश्न सुटतो. आणि सिटोफोरेल्स किंवा शैवालचे वर्गीकरण, हा ठोकताळ्यानं सुटतो. प्लांट इज किल्ड बाय ओव्हर वॉटरिंग, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह अप्रोचनं सुटतो. तो कसा सुटतो मी आज डिस्कस करून सांगेलच. त्याच्यानंतर लॉजिकली सुटणारा तापमानाचा बघा, 1 डिग्री राईज इन टेम्परेचर, LCMनं सुटतो. स्पेसिफिक सीट CGS सिस्टीम, LCMनं सुटतो. त्याच्यानंतर रेजिस्टन्स पॉवर इज एक्सपांडेड, लॉजिकली सुटतो. त्याच्यानंतर मिओसिस, फेजेस ऑफ मिओसिस, हा ठोकताळ्यानं प्रश्न सुटतो. त्याच्यानंतर
हां, एवढे प्रश्न तर बऱ्यापैकी ठोकताळे आणि लॉजिकल रिझनिंगनं सुटतात, लॉजिकल थिंकिंगनं सुटतात. आणि अप्रोच जो काय आपण शिकवला आहे त्यातून बरेचसे प्रश्न जे सुटतात ते आज आपण रात्री डिस्कस करणारच आहे. याच्या व्यतिरिक्त अजून जे काय बाकी आहे ते आपण जेव्हा पहिली आन्सर की येईल सविस्तर कट ऑफ विषयी चर्चा किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या डिटेलमध्ये करूया. बरेच लोकांचं असं म्हणणं होतं की आता या अप्रोचवाले आन्सर की येईपर्यंत बाहेर येणार नाहीत, तर त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ करणं फार गरजेचा होता. की जे लोक म्हणत होते की अप्रोच आताही जे म्हणतात की अप्रोचचं काही खरं नाही, चालणार नाही किंवा राज्यसेवेला तर करूच नका, प्रायोरिटी तीच आहे. अभ्यास तर पहिलेच केला पाहिजे, पण अभ्यासाच्या पलीकडे जे प्रश्न सुटत नाहीत मग त्याला करायचं काय, त्याचं उत्तर कोणीतरी दिलं पाहिजे. आणि ते उत्तर जर कोणी देणार नसेल तर तोपर्यंत जे काही गोष्टी अवेलेबल आहेत त्याचा वापर करायला काय हरकत आहे. जर त्याचं उत्तर कोणी देत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, आपण ते फॉलो करायला पाहिजे. की जिथं आपला अभ्यास संपतो, जसं विज्ञानमध्ये एवढे अवघड प्रश्न ते कसे सोडवायचे ते कोणीतरी सांगितलं की बिंदास आपल्याला अप्रोच किंवा लॉजिकल थिंकिंग किंवा ठोकताळ्याची काही गरज नाही. राईट, मला वाटतं डिटेल चर्चा याचे ॲनालिसिस वगैरे फोरमवर चालूच आहे, तुम्ही पण करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून काही क्रिटिसिझम वगैरे असेल, तुम्हाला काही गोष्टी शेअर करायच्या असतील तर तुम्ही ऑलवेज आपल्या कमेंट सेक्शनमध्ये पण MPSC मेड सिम्पल किंवा फोरम जो ग्रुप आहे त्याच्यावर पण तुम्ही करू शकतात. राईट, सो थँक्यू व्हेरी मच. आणि होप की तुम्ही चांगला परफॉर्म केला असेल. आन्सर की आल्यानंतर आपण डिटेलमध्ये चर्चा करूयात. तोपर्यंत थँक्यू. आणि शक्य झालं तर उद्या आपण राज्यसेवेची जी स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग आहे राहिलेल्या दिवसांमध्ये, म्हणजे कंबाईन होऊन शिफ्ट होताना काय काळजी घेतली पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, त्याचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून भेटूया.